आत्मा इतकी सजली असताना आपण तरी नृत्य कसं काय बंद ठेवले? आपण केलेलं असं दिसून नाही. माझे मन प्रसन्नताने आहे. तिलोत्तमेचा साजरा करून माझे मन मोहन गेले आहे. नारायण नारायण. मग वाट कुणाची पाहता लवकरच नाच गाणे सुरू करूया. ठीक आहे तुम्ही वर्य. तिलोत्तमा तुझ्या नृत्याला सुरुवात कर. यमराज आम्ही तर तुमचीच वाट पाहतो. हो की नाही देवेंद्र? हो बरोबर आहे वर्य. देवेंद्र आपल्या तर माहित असेल आमच्या शिवाय त्याचे काही चालत नाही. तिलोत्तमेकडे पहा. तिचा हा सात शृंगार पहा. तिचे हे मन मोह खूप पहा. आणि मला सांगा कुणाचा मोह आवडेल? ठीक आहे यमराज. तिलोत्तमा तुझ्या नृत्याला सुरुवात कर. ही काय पिताशी परंतु तुम्हाला असं सांगते की हे सारे धनच म्हणतात जाऊन आत्मसात करे. आणि देवांना ही काय पिताशी मला आशीर्वाद द्या.
झाली आणि त्या सारे धनाची म्हणतात दारू भस्मसात करणार आहे. अरे अग्निशिवा, परंतु तुला या वराची प्रचार या वराची प्रसिद्धी म्हणजे नारायण नारायण. अरे अग्निशिवा, त्या सभेमध्ये सारे देवगण हजर होते, परंतु सारे देव घाबरून पळून गेले आणि सारे देवगण जाणार तरी कुठे होते? महादेव आणि विष्णुदेव देवेंद्राच्या साह्यासाठी गेले असतात. तू अमरावतीवर चाल कर, तेथे सारे देव एकत्र भेटतील, त्यांना पराभूत करून सर्व पीठ पळत असतो. असा चांगलं तो त्रास करतो आणि साऱ्या देवाला बरोबर करून या मुलाची दारू भस्मसात करतो. ठीक आहे, येतो मी. नारदा, जर त्या देवांना सावध केलं असतं. नारायण नारायण. अरे अग्निशिवा, असं असतं तर मी याच्या प्रथम आलो असतो तर ना. ठीक आहे नारदा, येतो मी. इंद्रदेव, ब्रह्मदेव, महादेव, नारायण नारायण. अरे काय हा चमत्कार आहे. अरे अग्निशिवा, असं ऐकून उन्मत्त होऊ नकोस. चला, आपल्याला कलेचे साधन मिळाले. ही वार्ता सर्व देवगणांना सांगितली पाहिजे. नारायण नारायण. विष्णुदेवा, हेमाच्या सभेमध्ये तेव्हाच ते डोंगर पडतात एका असुराची निर्मिती झाली आणि त्यापुढे त्याचे काय झाले या प्रकारात चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण. तुझे रूप मनोहर पाहू दे. तुझे रूप मनोहर पाहू दे. हरिना हरि तुझे गुण गाऊ दे. हरिना हरि तुझे गुण गाऊ दे. हरिना हरि तुझे गुण गाऊ दे. तुझे रूप मनोहर पाहू दे. तुझे रूप मनोहर पाहू दे. हरिना हरि तुझे गुण गाऊ दे. हरिना हरि तुझे गुण गाऊ दे. हरिना हरि तुझे गुण गाऊ दे. नारायण नारायण. यावे यावे मुनिवर्य, आपण योग्यता वेळी नारायण नारायण. समस्त देव हो, आपल्यास कोणती चिंता लागून राहिले? मुनिवर्य, आपण त्या भव्य दिव्य सभेमध्ये हजर होता. त्या सभेमध्ये एका असुराची उत्पत्ती झाली व पुढे त्या राक्षसाचे काय झाले याची चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण. समस्त देव हो, आपणास योग्याची चिंता लागली आहे. त्या सभेमध्ये पुढे काय झाले ते मी आपणास स्पष्ट सांगतो. यमराजांचे तेज जमिनीवर पडताच एका असुराची निर्मिती झाली. यमराजाने त्याचे नाव अग्निसूर असे ठेवले आहे आणि त्यास अशी शक्ती दिली आहे की हे सारे धरती मंथन जाळून भस्मसात करशील. काय आणि काय त्याचे समजा नजर मुनिवर्य? साऱ्या देवांवर आहे. मुनिवर्य, आपण आम्हाला सावध केले, आपण आपले दायित्व पार पाडले आहात. परंतु मुनिवर्य, एक लक्षात असू द्या, जे ते अभिलाष झाला हे ते विरुद्ध आधेचे आला त्याचा समोर झाला.
गर्वाचं घर नेहमी खाली असतं. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. मला शरण ये. तर मग वेळ कशाला? होईल का तयार? अग्निसुरा, अग्निसुरा, तुझ्या कोणत्याही शस्त्राचा किंवा अस्त्राचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. अग्निसुरा, अजूनही वेळ गेलेली नाही. मला शरण ये, नाहीतर प्राणाला मुक्षी. अग्निसुरा, बघ या बाण गजाननाचा पराक्रम बघ. अग्निसुरा, अजूनही वेळ गेलेली नाही. शरण ये, नाहीतर प्राणाला मुक्षी. अग्निसुरा, आता बघ तुला कसा नियंत्रण करतो. नाही नाही गणेशा, नाही. अग्निसुराला गेल्यामुळे त्याच्या अंगाचा दहदाह होत आहे. आपण सर्वांनी काहीतरी करून गणरायाचा दाह शांत करूया. हो, मी माझ्याजवळ असलेला निमित्त वर्षा गणाच्या मस्तकी करतो. मी माझ्या नावाने शीतल कमाल गणरायाच्या भक्ती होतो. त्यापुढे गणरायाला कल्पतरा नावाने ओळखले जाईल. गणरायाच्या मस्तकी भालचंद्र नावाने जर ओळखले जाईल. नारायण नारायण इतकं करू नये. गणेशाचा दाह शांत होत नाही. ऋषी मुनी, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. माझ्याजवळ असलेल्या 21 दुर्वांची जुडी मी गणरायाच्या पुस्तकी वाहतो. देव हो, या 21 दुर्वांमुळे माझा दाह शांत झाला आहे. म्हणून मला या दुर्वा अतिशय प्रिय झाले आहे. यापुढे जो कोणी भक्त मला या दुर्वा वाहील त्याला सहस्र विधी, दाने, तपे केल्याचे पुण्य मिळेल. तथास्तु. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरेत्यं आयुर्कामार्थं
मथुरेचा बाजार 16 सहस्त्र गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जातील. त्यांची वाट अडवून रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी आपण न करता आपल्या सवंगडी पेंद्या सुदामा यांवर सोपवली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. आशीर्वाद असो पेंद्या सुदामा. मी एक तुमच्यावर कामगिरी सोपत आहे. 16 सहस्त्र गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जातील. त्यांची वाट अडवून रस्ता प्रतिबंध करा. येतो मी. या या या. काय रे? अरे आपल्या लोकांना जिंकणार आहे काय? आता काय करायचं म्हणजे काय? इकडे बघूया कोणतरी आहे काय? त्याच्यात तर कोणी तू काय बघूया? अरे बोल. आता माझ्या लक्षातच नाही. हाक मार बघ येतो काय पटकन. काय? काय? हे कधी बोलणार? लोकांचे गैरसमज होतात ना. हाक मार. Thank you.
काय ग कोणी हाक मारली मला काय ग कशाला हाक मारली मला मावशी आम्ही साऱ्या पोरी गेलो वादळ यायचं ठरवलंय पण आम्हाला मुलीच नाही माहित म्हणून तुला हाक मारली बघ आताच्या मुलींना तुम्हाला कसलीच काय चिंता नसते आणि कुठल्याच वाटा माहीत नसतात बरं मी दाखवते तुम्हाला मग तुला जेव्हा मग चला तर जायचं ना अगं पण जायचं खरं घेतलं काय नेसलं काय सांगायला नको का सांगितले पाहिजे मावशी त्याशिवाय मला शिकून होणार नाही त्याशिवाय मालाची विक्री कशी होणार सांगते हा सांग सांग मी घेतली तू आणि चालले मथुरेच्या बाजाराला वा 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 आणि तू काय मी घेतली दूध आणि चालले मग तुझ्या बाजाराला बापरे मस्त मस्त जा जा तू काय घेतलं घेतले दूध आणि चालले मग तुझ्या बाजाराला हो का आणि तू हवा घेतलास काय अरे वा 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 मग आता जायचं का अगं मावशी असं कसं जायचं तुला तर सांगितलंच पाहिजे मला सांगितलं पाहिजे का अगं माझं कशात काय आणि फाटक्यात पाय नुसता रिकामा अंडा घेऊन आले बघ तुम्ही हाक मारलात म्हणून अगं मावशी आम्ही देऊन थोडे थोडे तुझ्या माझ्या मग कशाला मी भीते मग चला जाऊया बाजाराला अगं घाट बघ केवढा मोठा आहे मी काय म्हणतो एखादं गाणं म्हणा हा चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला हिरातारा राधाए संगे मावशी जोडीला मागे कुणी राहू नका येईल गणदा सकाना मागे कुणी राहू नका येईल गणदा सकाना मागे कुणी राहू नका येईल गणदा सकाना चला बरं 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 जाऊ चला मथुरा बाजारा चला बरं 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 जाऊ चला मथुरा बाजारा घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा चला मिळून जाऊ चला मथुरा बाजारा घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला घेऊन दुधाचे माठ जाऊ व्यापाराला जमले जमले अगं आरोळी द्या तर दही दूध विकले जाईल ना निघाले तर निघाले
मावशे तुला मथुरा बाजार जाता येणार नाही. आपले जरा मला भूक लागली. तुला बसला पाहिजे. काय तुला मथुरा बाजार जाता येणार नाही. का बरं? तुला इथं थांबला पाहिजे. कोणाच्या आदेशावरून? तुला इथं थांबलं पाहिजे. कृष्णादेवांच्या हुकमावर. हे जेव्हा सांगणार तू इथे बस. चालेल मी बसते. यांना पण सांगते. सर म्हणा अगं पोरीनो आपण डबले म्हणून बसूया. हे सांगतात पण म्हणून नको. बस बस कशी पण बस. हे सुदामा, सगळी कामगिरी व्यवस्थित पार पडली. गवळणी बसले आहेत. आता आपल्याला जायला हरकत नाही. निघूया. मी पुढे होते. पेंड्या सुदामावर सोपवलेली कामगिरी पूर्ण झालेली दिसत नाही. थांब राधे, तुला असे एकाएकी बाजारी जाता येणार नाही. राधे, मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. मग राधे कसे असतात? राधे, या युगात मला निरंतराळे अवतार धारण करावे लागले. मग आपल्या जन्मलीला सांगा. ऐक तर. ऐक राधिके ऐकून घे राधे जन्म तुला. ऐक राधिके ऐकून घे राधे जन्म तुला. कोणाच्या युगी कशा अवतरल्या राधे पाहून गुणा. कोणाच्या युगी कशा
नाही खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत यांना पण शरण लावूया देव तुझ्या शरणाने अरे काना तुझी निराला नको लावू भलत्याच नादा राग सोडून दे मला समजून घेना जवळ घे रसिक प्रेक्षक हो, लगेच लंकावरती राजाची स्वारी येणार आहे.